आज सकाळी सकाळी मित्राच फोन आला होता. तो म्हणे फोटोशूट करायला जायचं. म्हटलं चल मी पण येतो सोबत. फोटोशूटचं दुकान तर बंद होतं, पण न्यू हायस्कूल पाशी तर खूपच गर्दी होती. म्हणून म्हटलं चल बघून ये विषय काय नाही. तर नमस्कार पब्लिक, मी आपला माणूस उद्धव दंडे आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. तर आज सकाळी लॅब येऊन आपण नेहमीप्रमाणे सर्व आपली लॅब स्वच्छ करून घेतली होती. नंतर मग आपल्याला जायचं होतं बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी, पण बँकेत तर खूपच गर्दी असते. म्हणून म्हणलं चल मिनी बँकेत जाऊन तिथं पैसे डिपॉझिट करू म्हणलं आपण. कारण की मिनी बँकेत काही जास्त गर्दी राहत नसती. म्हणून म्हणलं चल तिथं जाऊ, आणि तिथं गेलो तर आमचं 5 मिनिटात काम होऊन गेलं. दुपारच्या नंतर मग काय पेशंट पण यायला सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे काय आपल्याला व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही. नंतर मग आपल्याला जायचं होतं इव्हिनिंगला कटिंग करण्यासाठी. म्हणलं चला आपला मित्र आहेच म्हणलं गणेश भाऊ वाघ, त्यांच्याकडे जाऊ. पण तिथं गेलो तिथं गर्दी पण खूपच होती. म्हणलं आता काय नंतरच यावं लागेल. पण तो म्हणतो 10 मिनिटात आम्ही लगेच नंबर लावून देतो म्हणतो. राहिला विषय आता न्यू हायस्कूल समोर जमलेला गर्दीचा. तर आज सकाळी गेलो होतो आपल्या मित्राचे फोटोशूट करण्यासाठी आपल्या किरण भाऊच्या फोटोशॉपवर. आम्ही फोटोशॉपवर गेलो तर ते बंद होतं आणि त्यांना यायला अजून अर्धा तास बाकी होता. आणि तिथून आम्हाला न्यू हायस्कूल समोर खूपच गर्दी दिसत होती. म्हणून म्हणलं चला बघून तर येऊ नेमका विषय काय. तिथं जाऊन बघितलं तेव्हा लक्षात आलं नगरपालिकेचं दुसऱ्या टर्मचं आज मतदान आहे आणि त्याचा निकाल पण उद्या जाहीर होणार आहे. तरी पण पब्लिक कोणाच्या बाजूने कौल लागू शकतो हे आपल्याला कमेंट करून सांगा. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.